मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की साई आणि संध्या हे दोघंजणं आता बॅगा घेऊन खाली उतरतात. साई संध्याला विचारत असतो, आई मी घेऊ का? संध्या म्हणते, अरे नाही राहू दे. मग संध्या आणि साई दोघं बॅगा घेऊन खाली येतात. साई म्हणत असतो, माय मला तर हे सुचलंच नव्हतं. त्यावर त्याची आई म्हणते, अरे जर तुम्ही दोघं इथे राहिलात ना तर तुमचं दोघांचंही लग्न होणं काही शक्य नाही बघ. म्हणून आपण आता इथे थांबायचंच नाही ना, सरळ इकडनं थेट निघूनच जायचं. म्हणजे कसं तू पहाटे पहाटे आपण इकडनं बाहेर पडलेलेच असू काय. त्याबरोबर साईलासुद्धा संध्याचं म्हणणं पटतं. संध्याला लगेचच साई म्हणतो, बरं ठीक आहे माय, आता तू जाऊन गाडीत बस, मी येतो मागणं हे सामान घेऊन काय. संध्या होकार देऊन पुढे जाते. तर इकडे रमासुद्धा तिचं सामान घेऊन खाली आलेली असते. साई रमाला म्हणत असतो, रमा हे बघा, नाही मला माहिती आहे की तुम्हाला हे सगळं आवडलेलं नसणार आहे, पण तरीसुद्धा मला माफ करा. नाही म्हणजे मी हे सगळं. त्यावर रमा म्हणते, इट्स ओके साई, हे बघा आता आपला निर्णय झाला आहे की नाही, मग उगाचच्या उगाच पुन्हा पुन्हा त्याच विषयावरती बोलून स्वतःचाच मूड खराब करून घेणं यात काहीही अर्थ नाही आहे. जाऊ द्या, तुम्ही जो विचार केला आहे तो योग्यच आहे असा विचार करूया आपण आणि सोडून देऊया. चला, एवढं बोलून रमा तिकडनं बाहेर जाते. त्याबरोबर इकडे आता साई हा देवाला हात जोडतो आणि मी हे सगळं का करतोय हे तुला तर माहीत आहेच, एवढं बोलून तिकडनं निघत असतो. इतक्यात तिकडे आरोही येते आणि म्हणत असते, साई काका काय चाललंय तुझं? तू माझ्या आईला घेऊन कुठे चाललायस? साई काका थांब, माझ्या आईला नको घेऊन जाऊस. पण साई त्यावेळी आरोही समोर न थांबता तिकडनं पुढे निघून जातो. त्यावेळी आरोही, अक्षय, शशिकांत मुकारदम, आई आजी सगळ्यांनाच हाका मारायला लागते आरोही, पण आरोहीला कोणीच हाक देत नसतं. रमा इकडे बाहेर उभी असते. इतक्यात तिकडे इरावती येते. इरावती आरोहीला विचारते, आरोही बाळा काय झालं? त्यावर आरोही सांगते की तो साई काका माझ्या आईला घेऊन चालला आहे. त्याबरोबर मग इरावती तिचं तोंड दाबते आणि म्हणत असते, साई काका घेऊन चालला आहे? आता तुलाही वरती पाठवायची वेळ आली आरोही, कारण तू जे नको बघायला हवं होतंस तेच बघितलंस. तुला माहिती आहे, तुझ्या आईबाबाला वेगळं मीच केलं आणि हे सगळं ह्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी केलं मी. का माहिती आहे? कारण ह्यांनी माझ्या साहिलला मारून टाकलं यांनी माझ्या प्रेमाला. त्याबरोबर आता इकडे साई हा जाऊन गाडीत बसतो. रमाला तो गाडीत बसायला सांगतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सीमा झोपलेली असते. पण रमा जशी जायला निघते, अचानक सीमाला जाग येते आणि सीमा अगदी मोठ्याने ओरडते, रमा. त्याबरोबर इकडे रमाला सुद्धा पाय काही निघत नसतो, पण तिच्याकडे जाण्यावाचून काही पर्याय नसतो. शेवटचं एकदा ती आतमध्ये जात असते. पण इतक्यात तिकडे संध्या येते आणि संध्या रमाला म्हणते, अगं ये पुट्टे, काय करून राहिली तू? आता पुन्हा तिकडे कशाला जाऊन राहिली? चल ने, आपल्याला इकडे जायचं आहे ना. आणि मग ती रमाला घेऊन तिकडनं जात असते. तर इकडे आता सीमा ही घाबरलेली असते. रमा दारातल्या तुळशीला म्हणत असते, सगळ्यांची काळजी घे, सगळ्यांना सांभाळून घे, माझ्या अक्षयना जप, माझ्या आरोहीची सुद्धा काळजी घे. माझा पाय निघत नाही आहे इकडून, पण काय करू, जायला तर हवं. असं म्हणत मग ती तिकडनं जायला निघते. त्यानंतर मग आता रमा जाऊन गाडीत बसते आणि त्यानंतर आता गाडी सुरू होते. तर दुसऱ्या बाजूला आता आरोही ही इरावतीच्या पायावरती जोरात पाय देते आणि तिच्या हातातनं सुटते आणि जोरजोराने आई, बाबा, आजोबा, आई आजी, कुणीतरी या अशा हाका मारू लागते. त्यावेळी इरावती हसते आणि इरावती तिला म्हणते, मार, आणखीन मोठ्याने हाका मार ना अगं, आणखीन मोठमोठ्याने हाका मार. कारण काय ना, कोणीच येणार नाही आहे इथे. आठवतं आहे का, मघाशी सगळेजण बासुंदी प्यायले, त्या बासुंदीत सगळ्यांना बेशुद्ध केलं आम्ही आणि आता त्या बासुंदी प्यायल्यामुळे कोणालासुद्धा जाग येणारच नाही, कळलं ना. त्यामुळे आता तुला वाचवण्यासाठी इथे कोणीही येणार नाही. आता मी तुला संपवणार, समजलं ना. तसंही त्या रमाला आणि अक्षयला दूर केल्यानंतर अक्षयच्या आयुष्यात तू एक उरली होतीस, पण आता मी तुलासुद्धा संपवणार. आता तुझा वेळ आला आहे. खरं तर तू मध्ये आलीस तडमडायला. आता हे सगळं तुझे बघितलंस ते बघायला नको होतंस. त्यावर आरोही म्हणत असते, सोड मला, काय करते, सोड आई, बाबा, आई. त्याबरोबर ती म्हणत असते, अगं कितीही ओरडलीस तरी कोणीही येणार नाही, म्हटलंय ना मी, कशाला उगाच ओरडतेस.
ओरड ओरड, तू कितीही मोठ्याने ओरड, पण कोणी येणार नाही आहे. माझ्या साहिलला मारून टाकलं यांनी माझं प्रेम मारून टाकलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, माझं प्रेम संपून. मग मी कशी यांना अशी जगू देईन? यांच्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दूर गेलं. आता तुमची वेळ. मी संपूर्ण मुकादमाना बर्बाद केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं इरावती म्हणत असते. त्यानंतर मग आता लगेचच त्या ठिकाणी सीमा येते आणि सीमा आता तिच्या डोक्यात तिथे ठेवलेला फ्लॉवर पॉट मारते. आता लगेचच इरावती खाली पडते. त्याबरोबर आरोही पळत अक्षयच्या रूममध्ये जाते. तर इकडे आता लगेचच इरावती डोक्यावर हात मारून घेते आणि म्हणते, अगं बाई, तू आलीस होय आणि तू मारलंस मला? तुझी हिंमत कशी झाली मला हात लावण्याची? तू विसरलीस का तू कोण आहेस ते? तू एक मंद केस गेलेली बाई आहेस, माहिती आहे ना? मंद, अनसक्सेसफुल, उगाचच्या उगाच फक्त डोक्याला भार असलेली बाई, कळतंय ना? आहे ना लक्षात तू कोण आहेस ते? त्याबरोबर लगेचच सीमा म्हणते, हो मी वेडी की तू वेडी केलीस मला? हां, सांग ना, तू वेडं केलंस ना मला चुकीच्या गोळ्या औषधं देऊन तू मला वेडं केलंस. माझ्या अक्षयलासुद्धा त्रास दिलास तू. प्रत्येक वेळी मी वेडी, मी अशी, मी तशी बोलून मला तू वेडी करत राहिलीस. इरावती, तुला काय वाटतं? मला काहीच माहीत नाही आहे. त्यावर लगेचच इरावती म्हणते, म्हणजे तुला सगळं काही आठवतं आहे? त्यावर मग लगेचच सीमा म्हणते, हो सगळं आठवतं आहे मला, समजलं ना? सगळं व्यवस्थित आठवतं आहे मला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव इरावती, की मी असं आता काही होऊच देणार नाही आहे. तुझ्यामुळे झालं हे सगळं. माझ्या घराचा खेळखंडोबा करायला निघालीस ना तू? माझ्या घराचं वाटोळं करायचं होतं ना तुला? बोल, गप्प का आहेस? पण मी आता इरावती तुला सोडणार नाही. नाही सोडणार मी तुला. बघ तुम्ही तुझं आता काय करते ते. असं म्हणत आता इकडे सीमा ही इरावतीवरती आता ते फ्लॉवर पॉट मारायला उचलते. इरावती ते फ्लॉवर पॉट पकडते. तर आता सीमा म्हणत असते, माझ्या नातीच्या जीवावर उठलीस तू. माझ्या रमाला ह्या घरातनं बाहेर काढलंस, अक्षयला तिच्यापासून दूर केलंस. मी सोडणार नाही इरावती तुला. आणि मग ती आता इरावतीला मारायला लागत असते. त्यावेळी इरावती आता सीमाला धक्का देते आणि पळून जाते. त्यावेळी मग सीमा उठते आणि इरावतीच्या मागे जाते. इकडे शशिकांत मुकादमांना अक्षयला ह्या सर्व गोष्टींची माहितीच नसते. दोघं मस्त निवांत झोपलेले असतात. आरोही तिकडे येते आणि आरोही आता अक्षयला उठवू लागते. बाबा अरे उठ ना, बाहेर बघ ना, केवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. बाबा उठ. पण आता अक्षय काही उठत नसतो. मग आता आरोही शशिकांत मुकादमांकडे येते आणि शशिकांत मुकादमांना ती उठवत असते. आजोबा उठा ना, आजोबा उठा, बघा बाहेर केवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आजोबा, अहो साई काका आईला घेऊन गेला. आजोबा उठा. आजोबा, इरावती आजीला मारते. आजोबा उठा. पण काही शशिकांत मुकादम हलत नसतात. आरोहीला कळतच नसतं की बापरे, आता आपण काय करावं? ह्या लोकांना सगळ्यांना कसं उठवावं? काहीतरी तरी केलं पाहिजेच, हा विचार तिच्या डोक्यात येत असतो. मग आता तिला तिथे पाण्याचा ग्लास ठेवलेला दिसतो. मग आरोही लगेचच जाते आणि तो पाण्याच्या ग्लासात थोडं पाणी घेते आणि आता ती पाणी अक्षयच्या तोंडावरती मारते आणि मग ती अक्षयला उठवते आणि म्हणते, बाबा अरे बाहेर चल, हॉलमध्ये बघ किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अक्षय विचारतो, काय झालं आहे? त्यावर आरोही म्हणते, तू बाहेर चल ना, तुला कळेल. मग अक्षय आणि आरोही हे दोघंही जण बाहेर येतात. तर इकडे सीमा ही इरावतीला मारत असते आणि म्हणत असते की तू माझ्या रमाला घरातनं बाहेर घालवलीस ना, तूच माझ्या अक्षयला आणि रमाला वेगळं केलंस ना, तूच त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी केलीस, तूच त्यांच्या आयुष्याची माती केलीस. तुला काय वाटतं मला माहीत नाही आहे? बस आता मी तुला ना जिवंत नाही सोडणार मी तुला जिवंत. आणि मग आता इरावतीचा गळा सीमा दाबू लागते. त्यावेळी आता लगेचच इरावती म्हणते, सोड मला, सोड. मग आता इरावती सीमाचा गळा पकडते आणि आता इरावती म्हणत असते, तू माझा गळा दाबणार? हो केलं सगळं मी केलं. बोल, काय बोलणार आहेस तू? केलं मी रमाला आणि अक्षयला एकमेकांपासून दूर. कारण ह्या मुकादमांनी माझं प्रेम माझ्यापासून दूर नेलं. माझ्या साहिलला यांनी मारून टाकलं. आता
इतक्यात त्या ठिकाणी अक्षय येतो. मग आता लगेचच इकडे सीमा ही अक्षयला म्हणत असते, बघितलंस अक्षय, बघ हे तुझ्या आत्याचं खरं रूप, बघ ही माझ्या जीवावर उठली आहे, हिने बघ मला मारण्यासाठी हे फ्लॉवर पॉट उचललं आहे, बघ अक्षय बघ. त्यावेळी आता अक्षयला हे सगळं बघून खूप मोठा धक्काच बसतो. त्याला कळतच नसतं की हे सगळं काय चाललं आहे आणि आत्या हे असं काहीतरी का वागते. मग अक्षय म्हणतो, आत्या काय प्रकार आहे हा सगळा, काय करतेस हे. त्यावर आता इरावती म्हणू लागते, अरे बघ ना वहिनीला पुन्हा बहुधा झटका आला, वहिनी बघ कसं वागते ते, अरे वहिनीने माझ्या डोक्यावर मारलं बघ. त्याबरोबर इकडे आता स्वरा आणि आय्यजी त्याचबरोबर आरोही या शशिकांत मुकादमांना उठवायला आलेले असतात. आय्यजी हाका मारतात, शशिकांत 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 उठ रे, शशिकांत अरे बाहेर बघ इरावतीने काय उच्छाद मांडलाय, शशिकांत अरे उठ शशिकांत. पण इकडे शशिकांत मुकादम उठत नसतात. आता लगेचच इकडे स्वरासुद्धा म्हणत असते, शशिकांत काका उठा, शशिकांत काका उठा. मग आय्यजी म्हणतात, तोंडावर पाणी मारायला हवं ह्याच्या, जरा स्वरा पाणी घे बाळा. मग स्वरा पाणी घेते आणि शशिकांत मुकादमांच्या तोंडावर पाणी मारतात, त्यांना जागं करतात. आणि मग आता आय्यजी म्हणतात, अरे बघ बाहेर काय केलं आहे त्या इरावतीने, केवढा उच्छाद मांडलाय, चल लवकर. तर स्वरासुद्धा म्हणते की आपण एक काम करूया आय्यजी, आपण खोलीत जाऊया इरावती आजींच्या, तिथे आपल्याला नक्की काहीतरी सापडेल. मग ते दोघी इरावतीच्या खोलीत जातात. शशिकांत मुकादम पहिले उठून बाहेर येतात. तर इकडे आता ही म्हणत असते इरावती की ही तुझी आई तुझ्या जीवावर उठली होती म्हणून मी हे सगळं केलं. त्यावर मग सीमा म्हणते, मी खोटारडी, एक नंबरची खोटारडी, खोटी आहे, खोटं बोलते ही अक्षय, खोटं आहे हे सगळं. त्यावर अक्षय म्हणतो, काय चाललं आहे तुम्हा दोघींचं, प्लीज जरा शांत बसाल का. तर इरावती म्हणत असते की अरे हे बघ ना, बघ माझ्या डोक्याची अवस्था बघ, बघ हिने मला मारलं, मग मी काय करणार होते रे दुसरं, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मला असंच काहीतरी करावं लागलं होतं. त्याबरोबर त्या ठिकाणी शशिकांत मुकादमसुद्धा येतात आणि शशिकांत मुकादम म्हणत असतात, इरावती गप्प बस आणि आणखीन खोटं आता बोलू नकोस, समजलं ना. त्यावेळी इरावती म्हणत असते की मी का खोटं बोलू, मी नाही बोलत आहे खोटं, आणि मी खोटं बोलून मला काय मिळणार आहे. त्यावेळी मग अक्षयला तूच फसवतेस असं शशिकांत मुकादमसुद्धा म्हणत असतात. त्यावेळी ते आता इरावती सांगत असते, मी काही फसवलेलं वगैरे नाही आहे, समजलं ना. आणि रमाचं म्हणतायस ना, तर रमा स्वतःच्या स्वइच्छेने पळून गेली आहे साईबरोबर, समजलं. हां, रमा स्वतः पळून गेली आहे, माझा काहीही दोष नाही आहे, त्यांचा प्लॅन आहे हा अक्षय सगळ्यांचा की तुला रमापासून दूर करणं, मी खोटं नाही खरं बोलते. इतक्यात त्या ठिकाणी आरोही येते आणि आरोही म्हणते, नाही बाबा, हिने ह्या इरावती आजीनेच केलं हे सगळं, हिने सगळ्यांच्या बासुंदीत औषध मिक्स केलं आणि मग सगळीजणं बेशुद्ध झाल्यानंतर हिनेच आईला त्या साई काकाबरोबर निघून जायला भाग पडलं. हो खरंच सांगते मी बाबा. त्याबरोबर मग आता लगेचच अक्षय म्हणतो, काय आहे हे सगळं आत्या, हे सगळं खरं आहे आत्या, हे सगळं तू केलंस. हां, आरोही बोलते, ते बरोबर आहे का आत्या, का वागलीस तू, हे सगळं काय मिळालं काय तुला हे सगळं करून, बोल आत्या कशासाठी केलंस हे सगळं तू. इरावती आत्या बोल, मला उत्तरं हवी आहेत असं अक्षय इरावतीला म्हणत असतो. इतक्यात आय्यजी येतात आणि म्हणतात, अक्षय ह्या बघ, ह्याच त्या गोळ्या आहेत, ह्या गोळ्या देऊन ही इरावती तुला वेडा करत होती, ही ह्याच गोळ्या देऊन तुला हायपर करायची, ह्याच गोळ्या देऊन ही तुला पॅनिक करायची आणि त्यानंतर तू काहीही वेड्यासारखं वागायचास. त्याबरोबर पुढे आता स्वरा दुसऱ्या गोळ्यांची डबी दाखवत म्हणते, आणि ह्या बघ, ह्या त्या गोळ्या आहेत ज्या इरावती आत्यांनी आपल्याला बासुंदीत टाकून दिल्या होत्या आणि त्यामुळेच आपण एवढा वेळ झोपून राहिलो आणि आपल्याला उठताच आलं नाही. त्यानंतर मग पुढे स्वरा म्हणत असते, विचार कर ना, नाहीतर बरोबर रमा, साईची आई साई किंवा इरावती आत्या ह्या कोणी बेशुद्ध ही लोक का झाली नाही, कारण ह्यांनी ती बासुंदी खाल्लीच नव्हती. लगेचच त्यावेळी संध्या मला नको म्हणाली होती, साई घेत होता पण तिने साईलासुद्धा बासुंदी खाऊ दिली नव्हती. मग आता हे सगळं लक्षात आलेलं असतं सगळ्यांच्याच. मग मात्र इरावती म्हणत असते की नाही, मी काहीही केलेलं नाही आहे अक्षय, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे ना, ठीक आहे ठीक आहे अक्षय, मग एक काम कर, फोन कर तुझ्या रमाला आणि विचार, मी काहीही केलेलं नाही आहे, तुझी रमा स्वतःहूनच तुला सोडून निघून गेली आहे. त्यावेळी मग मात्र आता अक्षय म्हणतो, आत्या जर रमा निघून जाण्यामागे तुझा थोडा जरी हात असला ना, तर याद राख, मी तुला सोडणार नाही आहे.
ह्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. त्यावेळी मग आता लगेचच इकडे संध्या म्हणू लागते की हो का, कर ना मग, फोन कर तुझ्या रमाला, तुझ्या लाडक्या रमाला फोन कर, बघ, विचार तिला ती स्वतः साईबरोबर निघून गेली आहे की नाही. अरे साईबरोबरच लग्न करायचं होतं तिला आणि म्हणून तिने केलं हे सगळं. कळत नाही आहे का तुला अक्षय? त्यावेळी मग आता लगेचच इकडे रमा ही गाडीत बसलेली असते आणि जात असताना आता रमाला रस्त्यात त्यांच्या हळदीत घडलेला सर्व प्रकार आठवत असतो. अचानक आरोही पडत असताना त्यावेळी रमा तिला वाचवायला गेली आणि अक्षय रमाला वाचवायला आला आणि अक्षयने रमाला स्वतःच्या जवळ खेचलं. अक्षयच्या मिठीत आली होती रमा आणि रमाला अक्षयची उष्टी हळद लागली, ते सुद्धा सगळ्यांच्या समोर. आणि हे सगळं बघून चिडलेल्या साईने अक्षयची कॉलर पकडली होती आणि तो अक्षयला म्हणाला होता की हे बघ अक्षय, हा सगळा आमचा फॅमिली मॅटर आहे आणि आमच्या फॅमिली मॅटरपासून तू लांब राहा. तू आमच्या फॅमिलीत पडावं अशी माझी अजिबातच इच्छा नाही आहे, त्यामुळे तू इकडनं चालता हो, इकडनं निघ. आणि मग अक्षय हा त्यावेळी तिकडनं निघून गेला होता. आता इकडे रमा शांत बसलेली असते. रमाला सगळं आठवत असतं. नंतर रात्रीचा साई तिच्याकडे आला आणि साई तिला म्हणाला की रमा, जर आपल्याला आपलं लग्न हवं असेल तर आपल्याला ह्या घरात राहून चालणार नाही. ह्या घरात कधीच आपलं लग्न होऊ शकत नाही आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे आपण आत्ताच्या आत्ता रात्री इकडनं ह्या घरातनं निघून जायचं आणि ते सुद्धा कायमचं, कोणालाही काहीही न सांगता. आणि त्यावेळी रमा म्हणाली की ठीक आहे साई, तुम्ही म्हणाल तसं होईल, आपण कोणालाही काहीही न सांगता निघून जाऊया. आणि संध्या हे तिघंजणं निघाले. तर इतक्यात आता इकडे अक्षयने रमाच्या फोनवर फोन केलेला असतो. रमा फोन बघत असते तर साई तिच्या हातातला फोन घेतो आणि फोन कट करत असतो. रमा म्हणत असते, साई मला एकदा शेवटचं बोलू देत ना त्यांच्याबरोबर. साई फोन स्विच ऑफ करतो आणि म्हणतो, काही गरज नाही आहे रमा त्यांचा फोन उचलण्याची किंवा त्यांच्याशी कोणाशीही बोलण्याची. मी फोन स्विच ऑफ करून ठेवला आहे, आता तुम्हाला पुन्हा फोनच येणार नाही. टेन्शनच गेलं आपलं आता. आणि मग साई पुन्हा गाडी चालवू लागतो. तर इकडे आता रमा ही मनातल्या मनात म्हणत असते, अक्षय मला माफ करा, मी तुमच्यापासून खूप लांब चालली आहे. आता मी तुमची पुन्हा कधीच होऊ नाही शकणार. मला माफ करा अक्षय, मला माफ करा. माझ्या हातात काहीच नाही आहे हो. त्यानंतर मग इकडे आता शशिकांत मुकादम हे आरोहीला म्हणतात, आरोही बाळा जाऊन झोप, तू जा झोप. त्यावेळी मग आरोही ही तिकडनं झोपायला जाते. त्याबरोबर आता इरावती ही म्हणत असते, बघितलंस ना अक्षय, फोन उचलत नाही आहे ना ती रमा. नाहीच उचलणार रे, कारण मुळात तिला तुझ्याबरोबर राहायचंच नव्हतं. ती स्वतःच्या मर्जीने पळून गेली. पण तुला अजूनही माझ्यावरती विश्वास नाहीच आहे. मी का खोटं बोलू सांग ना, मला काय मिळणार आहे खोटं बोलून? मी नाही बोलत आहे खोटं अक्षय. त्याबरोबर मग लगेचच आता सीमा म्हणते, हो हां, आजपर्यंत तू काय काय केलंस ते सांग ना, सांग ना काय काय केलंस. अक्षय आणि रमाला वेगळं करावं म्हणून तू काय काय केलंस, माझं घर उद्ध्वस्त करण्यासाठी तू काय काय केलंस. त्यावर अक्षय म्हणतो, हे काय नवीन आता. त्यावर लगेचच आता सीमा त्याला म्हणते, नवीन काही नाही आहे, नवीन काहीच नाही आहे अक्षय, हे सगळं खूप जुनंच आहे. हिने तुझं घर उद्ध्वस्त केलं आहे, हिने तुला बर्बाद केलं आहे, हिनेच तुला आणि रमाला वेगळं केलं आहे. ही आहे या सगळ्याच्या मागे, समजलं ना, हीच आहे, हिने केलं, या बाईने सगळं केलं हिने. त्यावेळी मग आता लगेचच इरावती म्हणते, काय बोलतेस तू हे वहिनी, हां तोंडाला येईल ते बडबडतेस का तू. त्यावर ती म्हणते, मी तोंडाला येईल ते बडबडते, हां मी तोंडाला, खरं बोल ना, बोल खरं बोल, आजपर्यंत तू काय काय केलं आहेस ते सगळं सांग ना, खरं सगळ्यांना सांगून टाक. रमा म्हणे स्वतःच्या मर्जीने निघून गेली आहे, गप्पा बस. त्यावर इरावती म्हणते, वहिनी अगं का अशी वागतेस तू माझ्याशी, तुझ्या डोक्यावर काय खरोखर परिणाम झाला आहे का. त्यावर लगेचच आता सीमा म्हणते, माझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे, हां थांब एक मिनटं. आणि मग ती किचनमध्ये जाते. त्यावेळी आता सगळेच जण आता थांबवण्याचा प्रयत्न सीमाला करत असतात, पण सीमा थांबत नाही. सीमा आता चाकू घेऊन येते आणि तो आता ती पकडते इरावतीवर. त्यावेळी तिला आईजी पकडतात. तर आता लगेचच सीमा म्हणते, आई थांबा, सोडा मला, लांब व्हा माझ्यापासून. आणि मग ती तिच्यावर चाकू पकडून उभी असते. त्यानंतर पोलीस येतात. शशिकांत मुकादम हिला घेऊन जा असं पोलिसांना सांगतात. त्यावर लगेचच आता इकडे इरावतीसुद्धा म्हणते, हो घेऊन जा एकदाचे मला. तर दुसऱ्या बाजूला इकडे अण्णासाहेब हे
साईची आणि रमाची गाडी थांबवतात आणि अक्षयच्या डोळ्यात डोळे घालून मी रमाला घेऊन जातो असं सांगण्याची तुझ्यात हिंमत नाही आहे का असं साईला म्हणतात. त्यावर रमा म्हणते, अण्णा हा निर्णय माझा आहे, मी स्वइच्छेने जाते आणि लग्न उद्या ठरलंय त्यावेळी ठरलंय त्या मुहूर्तावरच होणार. तर इकडे सीमाला सुद्धा अक्षय हेच वचन देतो, लग्न ठरलंय त्यावेळी आणि ठरलंय त्या मुहूर्तावरच होईल आई, तू काहीच काळजी करू नकोस. त्यानंतर मग आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मालिकांचे असेच लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट नेहमीच पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा.